एक असा घोटाळा जो फक्त इतिहासात कैद झालाय। या घोटाळ्यामुळे इंदिरा गांधीला तुरुंगवास भोगावा लागला। पण मित्रांनो, या घोटाळ्याशी इंदिरा गांधींचा संबंध होता का ते तुम्ही या व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर सुरुवात करू या इंटरेस्टिंग व्हिडिओला। देशात जनता पार्टीचे सरकार होते। मोरारजी देसाई पंतप्रधान होते। 3 ऑक्टोबर 1977 रोजी इंदिरा गांधींना अटक झाली। अटकेची तार जोडली होती आझाद हिंदुस्थानच्या सर्वात पहिल्या घोटाळ्यासोबत, तो म्हणजे जीप खरेदी घोटाळा। हा घोटाळा 1948 ते 1952 मधला आहे, जेव्हा आझाद भारत विश्वासमोर एक नवीन ओळख घेऊन फास्ट डेव्हलपमेंट करत होता। तेव्हा नवीन तयार झालेल्या पाकिस्तानने भारताला युद्धासाठी आव्हान दिले। या युद्धामधून भारताला हे समजले होते की देशाच्या सीमा सुरक्षेसाठी आणि आपली आर्मी देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात नेण्यासाठी गाड्यांची गरज आहे। ही गरज लक्षात घेता 4603 जीप विकत घेण्याचा निर्णय घेतला। ही ती वेळ होती जेव्हा देशात निवडणुका झाल्या नव्हत्या, नाही संविधान पूर्ण बनले होते। पंडित जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वात सरकार देश चालवत होते। पंडित जवाहरलाल नेहरूने ब्रिटनकडून गाड्या घेण्यासाठी व्ही.के. मेमनला हाय कमिशन बनवून लंडनला पाठवलं। ब्रिटनकडून गाड्या घेण्याचा उद्देश हा होता की भारताची आर्मी बऱ्याच काळापासून इंग्रजी ऑफिसर्स सोबत काम करत होती, त्याच्यामुळे त्यांना त्या गाड्यांची चांगली माहिती होती। भारतीय आर्मी ब्रिटनवरून येणाऱ्या जीपच्या मेंटेनन्स आणि इतर येणाऱ्या प्रॉब्लेम्सला तोंड देऊ शकत होती। व्ही.के. मेमनने ब्रिटनच्या एका कंपनीसोबत जीप घेण्याची डील केली। पण मित्रांनो, खरा घोटाळा आता चालू झाला। व्ही.के. मेमनने ज्या कंपनीकडून जीप घेण्याचा व्यवहार केला त्याच्यात फक्त 2 ते 3च लोक काम करत होते। त्या कंपनीला फक्त नावापुरतं उभं केलं गेलं होतं। 1949 मध्ये 155 जीपची पहिली खेप भारतात पोचली। त्या गाड्या एवढ्या भंगार होत्या की त्या मद्रास बंदरगापासून गॅरेजपर्यंत जाण्याच्या सुद्धा लायकीच्या नव्हत्या। डिलिव्हरी 155 गाड्यांची तर झाली होती, पण 1,72,000 पाऊंड म्हणजेच 1,500 गाड्यांचे पेमेंट त्यांना दिले गेले होते। पेमेंट केल्यापासून 9 महिन्यानंतर देखील 155 जीप फक्त भारतात आल्या। याच्यामुळे सरकारमध्ये आवाज उठायला चालू झाला। दबावात आलेल्या भारत सरकारने त्या कंपनीवरती दावा केला। नुकताच स्वातंत्र्य झालेल्या देशात अशा प्रकारे घोटाळ्यांची चर्चा होणे हे चांगले संकेत नव्हते। व्ही.के. मेमनला पुन्हा भारतात बोलावून घेतले आणि सरकारने चौकशी चालू केली, पण हळूहळू हे प्रकरण शांत होत गेले। 5-6 वर्ष अशी निघून गेली। सरकारने 3 सप्टेंबर 1955ला या घोटाळ्याची फाईल बंद करून टाकली आणि ज्या व्ही.के. मेमनवरती आरोप झाले होते त्याला संरक्षण मंत्री बनवले। व्ही.के. मेमन संरक्षण मंत्री असताना 1962 मध्ये चीनने भारतावरती हल्ला केला, हजारो किलोमीटर जमिनीवरती कब्जा केला आणि भारताचा दारुण पराभव केला। पुढे जाऊन 1977 मध्ये पहिल्यांदाच काँग्रेस सोडून दुसरे सरकार स्थापन झाले आणि जनता पार्टीच्या पुढाऱ्यांनी काँग्रेस सरकारच्या काळातल्या तमाम घटनांवरती चौकशी केली आणि 1948 मध्ये झालेल्या जीप घोटाळ्याशी इंदिरा गांधींना जोडून त्यांना तुरुंगात टाकण्यात आले। पण इंदिरा गांधींना तुरुंगात टाकल्यामुळे जनता पार्टीला खूप मोठा फटका बसला। सामान्य जनता परत इंदिरा गांधींकडे वळायला चालू झाली। इंदिरा गांधी 3 वर्षातच परत सत्तेत आल्या आणि नंतर जीप घोटाळा हा फक्त इतिहासातच बंद झाला। तर मित्रांनो, हा सर्व घोटाळा तुमच्या समोर मांडला आहे। आता तुम्हीच सांगा, इंदिरा गांधींना जेलमध्ये टाकलं हे योग्य की अयोग्य? आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या शोध इतिहासाच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।